राधानगरीत सामाजिक ऐक्याचा प्रकाशदिवा आंदोलनासाठी जमलेला धान्य साठा आश्रमशाळेला। आंदोलनाच्या निमित्ताने जमा केलेले धान्य केवळ आंदोलनापुरते मर्यादित न ठेवता ते समाजातील गरजू व्यक्तींना पोषणासाठी वापरण्याचा निर्णय गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे यांच्या पुढाकारातून आणि फेजिवडे येथील मुस्लिम समाजाच्या सहभागातून एक स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे। आंदोलनासाठी त्यांनी दिलेले 26 पोती तांदूळ, 7 बॉक्स बिस्किटे तसेच मुस्लिम बांधवांनी दिलेले 200 किलो तांदूळ आता वाड्या वस्त्यांवरील शाळा, अनुदान न मिळालेल्या आश्रमशाळा आणि अनाथ आश्रमांमध्ये वितरित केले जाणार आहे। या उपक्रमामधून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडत आहे। समाजातील विविध घटकांनी एकत्र येत केलेली ही मदत जागरूक नागरिकत्वाची, माणुसकीची आणि उत्तरदायित्वाची निशाणी मानली जात आहे। लवकरच ही मदत गरजूंना पोहोचवली जाणार असून ग्रामीण भागातील गरजूंना पोषणासाठी ती मोलाची ठरणार आहे। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।